नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पाकातली पुरी किंवा याला काही ठिकाणी चिरोटे असं देखील म्हणतात. सर्वसाधारणपणे दिवाळीच्या फराळीमध्ये याचा समावेश असतो. 15 दिवस सहज टिकणारा हा पदार्थ आहे. शिवाय खायला तर एकदम भारीच लागतो. चला तर मंडळी, मग आपण चिरोटी करायला घेऊ. त्याच्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा घेतली आहे. पाहिजे तर तुम्ही याच्यासोबत परत अर्धा वाटी रवा मिक्स करू शकतो, पण मी इथं रवा घेतलेली नाही. मग याच्यावर एकदम चिमटभरच एवढं बारीक मीठ इथं घालायचं आहे. आणि शिवाय हे साजूक तूप मी इथं 3 चमचे घातलेली आहे. तूप घातल्यानं आपली चिरोटी हे एकदम खुसखुशीत अशी इथं होणार आहे. आता मैद्यामध्ये तूप हे व्यवस्थित इथं आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यामुळे 2 मिनटापर्यंत मी हे तूप आणि मैदा व्यवस्थित इथं मालिश करून मिक्स केलेली आहे. आणि आपण पाहू शकता आता हे सर्वत्र तूप मैद्याला लागलेलं आहे. आता हे पीठ मळण्यासाठी इथं मी अर्धा वाटी दूध, त्याचबरोबर अर्धा वाटी पाणी याचा वापर इथं करणार आहे. पाहिजे तर तुम्ही पूर्ण दुधामध्ये, नाही म्हणलं तर पूर्ण पाण्यामध्ये पण हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता. आता आपण इथं पाहू. आता थोडं थोडं करत आपल्याला पाणी आणि दूध घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला मी दूध घातले होते. आता दूध घातल्यानंतर परत हे अर्धा वाटी पाणी घालून व्यवस्थित असं जसं पोळीचं पीठ असतंय तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता इथं एकदम मस्तपैकी पीठ इथं मळून झालेलं आहे. हळूहळू पाणी सोडतच हे पीठ भिजवायचं आहे. एकदमच पाणी घालून हे पीठ मळायला घेऊ नका. आता या पिठाला मी इथं झाकून ठेवते, जेणेकरून हवा लागून हे पीठ अडकता कामा नये. आता याला बाजूला ठेवू. आता आपल्याला करायचं आहे पाक. ते पाक करण्यासाठी मी इथं 2 वाटी साखर घेतली आहे. आणि ज्या वाटीनं आपण साखर मोजून घेतलो त्याच वाटीनं आपल्याला इथं 2 वाटी पाणी हे मोजून घ्यायचं आहे. पहिल्या वाटीचं इथं व्हिडिओ झालेलं नाही आणि दुसऱ्या वाटीचं पाणी घालताना बरोबर इथं व्हिडिओ झालेला आहे. आता पाण्यामध्ये व्यवस्थित असं साखर मिक्स होईल असं इथंपर्यंत आपल्याला हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता पाण्यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स झालेली आहे. आता ह्या साखरेवरची आपल्याला मळी काढायची आहे. त्याच्यासाठी ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं दूध घालते आहे. आणि दूध घातलं की हे दूध सारं फुटून जाईल. आणि त्याचबरोबर ह्या साखरेमध्ये असलेलं सगळंच घाण आपल्याला इथं वर आलेलं दिसणार आहे. आणि हे सगळंच घाण आपल्याला इथं काढून टाकायचं आहे. म्हणजे आपलं हे पाणी पूर्ण स्वच्छ होईल. आणि आपण इथं पाहू शकता आता हे 2 भागामध्ये इथं मी दूध घालणार आहे. सुरुवातीला थोडं दूध घातले, मळी काढले. आता वाटीत असलेलं सगळंच दूध मी ह्या पाण्यामध्ये घालून परत ह्या पाण्यावरची इथं मळी काढत आहे. आणि आपण पाहू शकता सुरुवातीला एकदम घाण असं इथं पाण्यामध्ये मळी निघाली होती. आणि आता ह्या सेकंड राऊंडमधले मळीचा कलर तुम्ही पाहू शकता. आता ते हळूहळू शुभ्र असं होत आहे. आता पूर्णपणे पाण्यातलं हे सगळंच मळी आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे, जेणेकरून आपलं होणारं पाक हे एकदम स्वच्छ असं इथं तयार होईल. आणि आता तुम्ही इथं पाहू शकता एकदम स्वच्छ असं पाक इथं तयार झालं आहे. आता याला आपण थोडं आटून घेऊया, म्हणजेच एक तारी पाक इथं करून घ्यायचा आहे. आणि आपण पाहू शकतो आता पाक इथं आटलेला आहे, म्हणजेच हे एक तारी असं इथं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच मी अर्धा चमचा विलायची पावडर इथं घातलेली आहे. आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पाहिजे तर तुम्ही थोडं इथं फूड कलर पण घालू शकता, पण मी इथं घातलेली नाही. आता त्याचबरोबर साठा करायचा आहे. आणि साठा करण्यासाठी इथं मी 2 चमचे मैदा घेतली आहे. आता या मैद्यामध्येच आपल्याला 3 चमचे एवढं साजूक तूप इथं घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पातळ असं आपल्याला इथं मिश्रण तयार करायचं आहे, जेणेकरून पुरीला व्यवस्थित आपल्याला साठा लावता येईल. आता याला मी बाजूला ठेवते. आता आहे आपला मेन प्रोसिजर, ते की पुरी कसं लाटायचं. आता पुरी लाटण्यासाठी मी आपण जे पीठ भिजवलं होतं ते इथं घेतलेली आहे. आणि ह्या पिठाला किंचित तुपाचा हात लावून इथं परत मी याला एकजीव असं 2 मिनटापर्यंत व्यवस्थित मालिश करून घेणार आहे. आणि आपण पाहू शकता पीठ आता एकदम सॉफ्ट असं इथं भिजलेलं आहे. आता आपण याला उंडे पाडूया. आता पिठाचे आपल्याला एक समान 6 उंडे करायचे आहेत, जे की आपल्याला एक छोट्या छोट्या आकाराची इथं चपाती लाटता येईल. नाही म्हणलं तर काही जण एक एक उंड्याचे एक एक चपाती लाटून पण याचे पेढे तयार करून नंतर त्याला पुरी लाटून पण तळू शकतो, काही हरकत नाही. पण इथं मस्त लच्छेदार
पुरी होण्यासाठी मी एकत्र इथं 6 उंडे करणार आहे आणि या 6 उंड्याचे चपाती लाटून एकत्र पेढे अशी इथं कट करणार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता इथं हाताला परत थोडंसं तूप लावून मी सगळेच उंडे एक समान असं मळून घेतलं आहे आणि शिवाय थोडं थोडं तूप पण त्याच्यावर लावलेले आहे, जेणेकरून सगळं पुऱ्या लाटेपर्यंत आपलं हे उंडे वाळून जाऊ नये. आणि आता याला बाजूला ठेवते. आता पहा, पोलपाटवर मी एक उंडा इथं घेतली आहे आणि या एक उंड्याला आपण पातळ असं इथं चपाती लाटायचं आहे. आता इथं चपाती लाटताना तुम्ही थोडं मैद्याचा पण इथं वापर करू शकता, म्हणजे कसं पीठ हे पोलपाटला चिटकणार नाही. पण आपण इथं पाहू शकता मी ह्या पोलपाटवर पीठ वगैरे काही न लावता मस्त अशी इथं चपाती लाटत आहे. कारण उंड्यांना मी जे थोडं थोडं तूप लावले होते त्याच्यातच माझे हे चपाती इथं लाटून झालेले आहे. आता अशाच प्रकारे आपण दुसरी चपाती हे लाटायचं आहे. शक्यतो तुम्ही पण पिठाचा वापर करू नका, नाहीतर तळताना ते पीठ सगळंच तेलामध्ये उतरेल आणि आपलं तेल हे काळं पडण्याची शक्यता असते. म्हणून थोडं तुपाचा हात लावूनच तुम्ही हे उंड्याचे चपाती सगळे लाटायला घ्या. आता एक एक करत असं मी इथं सगळेच उंडे लाटून घेणार आहे आणि माझी इथं सगळेच उंडे लाटून झालेली आहेत. आता आपण इथं पाहू शकता उंडे एक समान असल्यानं एक समानच चपाती इथं 6 लाटून झालेली आहेत. आता हे सगळेच चपाती पहिला आपण लाटून घ्यायचं आहे. मग आता आहे पेढे पाडायची वेळ. आता ते करायचं कसं, तर प्रत्येक एक एक चपाती आपण ह्या पोलपाटवर इथं व्यवस्थित अंथरायचं आहे आणि अंथरणं झाल्यानंतरच हे साठ्याचे पण 6 भाग करून घ्या आणि त्या प्रमाणातच हे एक एक चपातीला तुम्ही पाहिजे तेवढ्या प्रमाणात इथं साठा लावून घ्या. आणि तुम्ही पाहू शकता आता चमच्याच्या सहाय्यानं मी इथं थोडंसं साठा पुरीला लावलेली आहे. मग नंतर चमचा बाजूला ठेवून हाताच्याच मदतीनं व्यवस्थित असं इथं साठा लावत आहे. ह्या चपातीला साठा सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. पूर्ण कोपऱ्याला आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे आणि लावणं झाल्यानंतर त्याच्यावरच मी हे दुसरी चपाती अंथरते आणि त्या दुसऱ्या चपातीला पण व्यवस्थित आपल्याला इथं साठा लावायचा आहे. आणि आपण पाहू शकतो आता मी जसं साठा लावत आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला पण साठा लावायचा आहे. आता दुसरी चपाती झाली, तिसऱ्या चपातीला पण मी सेम तसंच प्रोसिजरमध्ये साठा लावत आहे. असं करत करत आपल्याला पूर्ण 6 चपात्यांना पण साठा इथं लावायचा आहे आणि आपण पाहू शकता आता एक एक करत मी सगळेच 6 चपात्यांना इथं साठा लावलेली आहे. आता हे लास्टची चपाती आहे आणि त्याला पण मी इथं साठा लावत आहे. आता साठा लावणं झाल्यावर आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं फिट्ट ह्या चपातीची एक वळकटी इथं करायचं आहे, म्हणजेच ह्या चपातीला गोल गोल असं आपल्याला इथं करायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे सगळेच चपातीचे टोक हे एकमेकांना व्यवस्थित घट्ट अशी इथे चिटकून घ्यायचं आहे. हे कुठून पण वेगळे होता कामा नये, नाही म्हणलं तर आपली पुरी तळताना हे पदर वेगळे होतील. आता व्यवस्थित आपल्याला मालिश करून करून हे पूर्ण एकजीव असं इथं करायचं आहे. आणि आपण पाहू शकता साईडला जे काठं आहेत त्यांना पण मी दाबून एकसारखं इथं एक समान करत आहे. आणि आपण पाहू शकता आता ही वळकटी वरून खालीपर्यंत एक समान असं झालेली आहे, कुठं पण लहान मोठं असं राहिलेलं नाही. आता आहे पेढे पाडायची वेळ आणि आता तुम्हाला ज्या साईजमध्ये पुरी करायच्या आहेत त्या साईजमध्येच इथं पेढे पाडू शकता. मी इथं मीडियम आकाराची पुरी लाटणार आहे, त्याच्यासाठी इथं मीडियम आकाराची पेढे पाडलेली आहे. आणि पेढे पाडल्यानंतर एक पेढा मी इथं उचलून दाखवते आणि जिथून पदर सुटलेला आहे त्या भागालाच हातावर घेऊन इथं प्रेस करायचं आहे. अहो मंडळी, कन्फ्यूज झालात का? अनेक पेढा दाखवते तुम्हाला. ज्या साईडनं पदर सुटलेलं दिसत आहे त्या साईडनंच हातानं प्रेस करायचं आहे, बस इतकंच. आता सगळेच पेढे मी इथं व्यवस्थित हातानंच प्रेस करून घेतलेली आहे. आता हे सगळेच पेढे आता आपल्याला पुरीमध्ये लाटायचं आहे. मग ते कसं लाटायचं मंडळी? एक एक पेढा घेतले आणि हाताचं एकदम जोर न घालता हळूहळू असं इथे पेढा लाटून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आपल्याला लाटायचं नाही बरं का, थोडं जाडवरच हे सगळे पुरी तुम्ही लाटून घ्या. आता पहा मंडळी, कुठं जाड पातळ न लाटता सगळीकडेच एक समान अशी मी हे पुरी लाटलेली आहे. मग अशाच पद्धतीने तुम्ही इथं सगळेच पुऱ्या लाटून घ्या, जे की मी पण इथं अर्धे पुऱ्या हे लाटून घेतलेलीच आहे. आता मी हे तळायला घेणार आहे. आता तळण्यासाठी तेल आपल्याला
पूर्ण कोमट असंच घ्यायचं आहे आणि गॅस तर एकदमच पूर्णपणे बारीकवरच आपल्याला इथं ठेवायचं आहे. आता एक पुरी मी तेलामध्ये सोडलेली आहे. तेलामध्ये सोडल्यावर त्याला अजिबात हात लावायचा नाही. आता ते हळूच तेलाच्या वर आलं की मगच आपल्याला झाऱ्याच्या मदतीनं ते पुरीला वर खाली असं पलटत राहायचं आहे आणि आपण पाहू शकता. आता अशा पद्धतीनं मी इथं हे पुरी आता तळून वर आलेली आहे आणि शिवाय मी याला आता पलटली देखील आहे. आता मी हे तेल अजून मला इथं साईडला दिसत आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणि एक पुरी इथं घातलेली आहे आणि हे पुरी पण आता तेलामध्ये तरंगण्याची वाट बघायचं आहे आणि ती तरंगायला चालू झालं मग नंतरच आपल्याला ह्याला पलटायचं आहे. सुरुवातीलाच अजिबात आपल्याला इथं पलटायचं नाही. आणि हो बरं का मंडळी, हे खूप पेशन्सचं काम आहे. पुरी पटपट तळली जावं म्हणून अजिबात गॅसची फ्लेम ही मोठी करायची नाही. फ्लेम ही एकदम बारीकवरच ठेवायचं आणि सारखं हे पुरी आलटीपलटी करत आपल्याला इथं पलटतच राहायचं आहे. मग मस्त असं सोनेरी कलर पुरीला आलं की लगेच ते इथं साईडला व्यवस्थित नितरून आपल्याला काढायचं आहे. कारण ह्या लच्छामध्ये तेल जाऊन बसण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळं 2 मिनटापर्यंत छान व्यवस्थित असं सगळेच पुऱ्या आपल्याला नितरून आपल्या बाजूला करायच्या आहेत. आणि आपण पाहू शकता आता मी इथं सगळेच पुरी तळून झालेले आहेत आणि हे पुरीचे लच्छे पण किती छान दिसत आहे. आपण इथं पाहू शकता आणि कलर पण एकदम मस्त असा आला आहे, गोल्डन. हे पुरी करपू पण द्यायचं नाही आणि एकदम पांढऱ्या कलरवर पण आपल्याला काढायचं नाही. आणि लच्छे पण एकदम मस्त अशी इथं पडलेली आहेत, तुम्हाला दिसतच असेल मंडळी. आता हे सगळेच पुरी मी बाजूला करते आणि जे आपण पाक तयार केलं होतं त्याला मी परत थोडंसं गरम इथं केलेले आहे, जेणेकरून आपले हे सगळेच पुरी गरम पाकामध्ये घातल्यानंतर लगेच पाक हे पुरी ऑब्झर्व करेल. मग आपण पाहू शकता आता पुरी पाकामध्ये सोडल्यावर 5 मिनटापर्यंत त्याला फक्त उलटं पालटं एकदाच करून इथं ठेवून टाकायचं आहे. आता 5 मिनटापर्यंत जर पाकामध्ये पुरी असेल तर मग नंतर याला हळूच बाहेर काढायचं आहे. आता हे पाक एकतारी असल्यामुळे हे पुरी पण खुसखुशीत अशाच राहतील. जर पाक पातळ झाला असेल तर पुरी लगेच मऊ होतात. मग काय मंडळी, अशाच पद्धतीनं पाकामध्ये सगळेच पुऱ्या तुम्ही काढून घ्या. मग आपले हे पाकातली पुरी इथं खाण्यासाठी एकदम तयार आहे. आता या पुरीवर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालते. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात त्याच्यावर पुरीवर आपल्याला थोडे इथं घालायचे आहेत. आणि आता ड्रायफ्रूट्स घातलं की पुरी एकदम दिसायला भारीच दिसत आहे आणि शिवाय मला आता राहावलं पण जात नाही, माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. त्याच्यासाठी मी एक इथं खाऊनच पाहणार आहे. मग काय मंडळी, येताना पाकीतली पुरी खायला. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. करायला एकदम सोपी आणि लहान मुलांना खायला तर नक्कीच आवडेल. एकदा नक्की करून पहा माझ्या पद्धतीने. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हो बरं का, पुरी तर एकदम भारीच झाली आहे.